यानंतर बातमी आहे कोल्हापुरातून। कोल्हापूरचा कडा असलेल्या गोकुळ दूध संघावर पहिल्यांदाच प्रशासक नियुक्त केलेत। 4 मे रोजी संचालक मंडळाची मुदत संपल्यानं 5 सरकारी अधिकाऱ्यांचं प्राधिकृत अधिकारी मंडळ आता कारभार पाहणार आहे। हा निर्णय मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटासाठी धक्का तर भाजप समर्थकांसाठी दिलासादायक मानला जातोय। सहकार कायद्यातील नवीन तरतुदीनुसार व्यवस्थापनातील पोकळी भरून काढण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली। निवडणूक प्रक्रिया काही कारणांमुळे लांबली आणि त्यामुळे नवीन सहकार कायद्या अंतर्गत ती तरतूदच आहे की एकदा संचालक मंडळाची मुदत संपली की प्रशासक तिथं येतो, त्यानुसार झालेला आहे। यात जाणीवपूर्वक केलं आहे किंवा असं कुणाचा त्यामध्ये पाठीमागचे काही वेगळे विचार आहेत असं नाही आहे। प्रक्रिया जी आहे ती कायदेशीर दृष्टिकोनातून जी आहे त्या पद्धतीने व्हायला लागलेली आहे। या संदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्यासोबत। रणजित, गोकुळमध्ये प्रशासक राज म्हणजे एका गटाला धक्का तर दुसऱ्या गटासाठी दिलासा आहे। खरं तर गोकुळ दूध संघाच्या 65 वर्षाच्या कालावधीमध्ये ही घटना पहिल्यांदाच घडतीये की प्रशासक राज येतं। यापूर्वी गोकुळवर वेगवेगळ्या पक्षांच्या राज्यकर्त्यांनी राज्य केलं, गोकुळ दूध संघ वाढवला। तो एकाच हेतूने की आपले राजकीय जोडे गोकुळच्या बाहेर ठेवायचे आणि कुठलंही राजकारण न करता गोकुळ वाढवायचं ह्या हेतून 65 वर्ष काम झालेलं आहे। मात्र सध्या या राजकारणामध्ये गोकुळच्या भाजपने जेव्हा एंट्री केली त्यावेळी मात्र प्रशासक राज आल्याचं बोललं जात आहे। त्यामुळं यापूर्वी जे घोटाळे झाले, ज्या अनियमितता आहे ही पोकळी भरून काढण्यासाठी प्रशासक राज काम करेलच। मात्र भाजपनं यामध्ये एंट्री केल्यामुळं राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे सतेज पाटील यांना मात्र मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे। धन्यवाद रणजित संपूर्ण माहितीसाठी। तर कोल्हापूरच्या गोकुळमध्ये आता प्रशासक राज आलेला आहे। याच संदर्भात हसन मुश्रीफ यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूया आपण। ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल लागेल त्या दिवशी गुलाल लावून हसन मुश्रीफ सविस्तर प्रतिक्रिया देईल। पण हसन मुश्रीफ महायुती गोकुळच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाजप सोबत नको अशा पद्धतीची त्यांची मुख्यमंत्र्यांकडे आपण ठीक आहे, चांगले आहे। मुख्यमंत्री जो निर्णय देते तो मान्य आहे आणि मी त्याचा आधारी आहे की मला त्यांनी रिकामं केलं। 12,000 ने 13,000 वेळा बनावलं असेल। मी महायुतीचा घटक आहे, महायुतीचा मी मंत्री आहे, त्यामुळे महायुतीसाठी आपण पॅनलमध्ये करणार असं मी म्हणालो होतो। तर गोकुळ दूध संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच गोकुळवर प्रशासक राज आलाय। आता प्राधिकृत अधिकारी मंडळ संघ चालवणार आहे। हसन मुश्रीफांना हा मोठा धक्का मानला जातोय तर भाजप समर्थक गटाला हा मोठा दिलासा आहे। जिल्हा उपनिबंधक संजय कुमार सुत्रिक गोकुळचे नवे प्रशासकीय अध्यक्ष असतील। सहकार कायद्यातील तरतुदींनुसार उपनिबंधकांकडून नियुक्तीचे आदेश दिलेत।